नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया याचा आपण अभ्यास करत आहोत। या प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये आपण आत्तापर्यंत शिकार करणं असेल, फळे व कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन आणि खाणकाम या सर्व प्राथमिक आर्थिक क्रियांचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। त्यांची वैशिष्ट्य देखील आपण बघितलेली आहे। जागतिक वितरण देखील आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे। नकाशा देखील त्या ठिकाणी भरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने या 1 ते 6 प्राथमिक आर्थिक क्रिया त्या ठिकाणी आपण बघितलेले आहे किंवा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण शेती या प्राथमिक आर्थिक क्रियेविषयी, त्याच्या वैशिष्ट्यांविषयी आणि त्याच्या विविध प्रकारांविषयी त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पुढे बघूया की शेती या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेली आहे। या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला म्हटले की करून पहा आणि खाली म्हटलेलं आहे, खाली म्हटलेले आहे की अ, आ, ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा। तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला 3 कॉलम दिलेला आहेत। या 3 कॉलममध्ये पहिला कॉलम त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जे काही शेती प्रकार जे आहेत त्यांची चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहेत। दुसरा जो आहे त्याच्यामध्ये त्या शेतीला अनुसरून त्या ठिकाणी शेतीची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत। आणि तिसरा कॉलम जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणता शेती प्रकार आहे त्या शेती प्रकाराचं नाव त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ही जी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, एक कृती दिलेली आहे, 3 स्तंभामध्ये दिलेली आहे। जणू काय त्या ठिकाणी ती साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेली आहे। आता या या चित्रामध्ये त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला शेतीचे प्रकार, म्हणजे शेतीचा प्रकार कोणता आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे। आणि दुसरं म्हणजे या शेतीच्या प्रकाराची वैशिष्ट्य कोणती आहे ते या ठिकाणी अ, आ, ई असं या ठिकाणी असं दिलेलं आहे, ते कोणतं आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे। आणि अशा पद्धतीने ही जी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे किंवा ही एक जणू काही साखळी दिलेली आहे, ती साखळी त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। या ठिकाणी उदाहरणादाखल मी ही स्लाईड तुमच्या डोळ्यासमोर मी ठेवलेली आहे। आता पुढच्या स्लाईडमध्ये त्या ठिकाणी उत्तरासहित तुम्हाला मी दिलेलं आहे, त्याचं बारकाईने त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे। या ठिकाणी त्या चित्राचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला शेतीचा प्रकार कोणता आहे आणि त्या शेतीच्या प्रकाराला अनुसरून त्याची वैशिष्ट्ये कुठं आहेत ते शोधून त्या ठिकाणी तो आकडा त्या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। आता या ठिकाणी पहिलं चित्र आहे, हे कशाचं आहे याचं आपण निरीक्षण करू शकतो। हे कशाचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की त्या ठिकाणी फुले दिसत आहेत, फळे पण असू शकतात, औषधी वनस्पतीसारखे असू शकतात किंवा शोभेची झाडे देखील त्या ठिकाणी असू शकतात।
अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे. आणि म्हणून की या चित्राला अनुसरून हा शेतीचा प्रकार कोणता असेल, तर एकूण 7 शेतीचे प्रकार आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. त्याच्यापैकी कोणता प्रकार असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की उद्यान शेती असं त्याला आपण म्हणता येईल. आणि म्हणून की ई या कॉलममधला या ठिकाणी की ई या कॉलममध्ये ख हा जो आहे हा ख आपल्याला त्या ठिकाणी इथं लिहावा लागेल. आलं लक्षात? आणि त्या उद्यान शेतीची वैशिष्ट्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत ते आपल्याला शोधावं लागेल. आणि ते शोधल्यानंतर त्याचा जो क्रमांक आहे म्हणजे उ हा आपल्याला कुठं त्या वैशिष्ट्यांमध्ये त्या ठिकाणी लिहावं लागेल. अशा प्रकारे ती ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायची आणि त्याच्यावरचं जे काही एक्सप्लेन आहे किंवा त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला माहीत झालं की फलोउद्यान शेती आहे. कोणती शेती आहे? फलोउद्यान शेती आहे. तर आता त्या ठिकाणी या फलोउद्यान शेती किंवा उद्यान शेती त्याची वैशिष्ट्ये जर बघितली तर प्रथमतः त्याची व्याख्या आपण समजून घेऊया की उद्यान शेती किंवा फलोउद्यान शेती नेमकं कशाला म्हणतात. तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की शोभेची झाडे, औषधी वनस्पती, फळे, फुले इत्यादींचे उत्पादन शास्त्रीय पद्धतीने ज्या शेती प्रकारात घेतली जातात त्या शेती प्रकाराला उद्यान शेती असे म्हणतात. असं थोडक्यात त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया की उद्यान शेती म्हणजे नेमकं काय. आणि म्हणून ही डेफिनेशन आपण लक्षात ठेवायची आहे. परत एकदा सांगू का? शोभेची झाडे, औषधी वनस्पती, फळे, फुले इत्यादी उत्पादने शास्त्रीय पद्धतीने ज्या शेती प्रकारात घेतली जातात त्या शेती प्रकाराला उद्यान शेती असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. आता त्याची वैशिष्ट्ये जर त्या ठिकाणी आपल्याला बघायची असतील तर त्याची वैशिष्ट्ये की मनुष्यबळाचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त वापर, या उद्यान शेतीमध्ये मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसून येतो. कारण या ठिकाणी फुलांचं संगोपन करणं असेल, लागवड असेल, या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी काय मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. किंवा दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेशामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्यान शेती ही विकसित झालेली आपल्याला दिसून येते. असं वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण या उद्यान शेतीसाठी त्या फळे, फुले, औषधी वनस्पती किंवा शोभेची झाडे त्या ठिकाणी चांगला त्यांचा विकास होण्यासाठी भूमध्य सागरीय किंवा समशीतोष्ण कटिबंधीय हवामान त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि म्हणून अशा प्रकारची वैशिष्ट्ये या उद्यान शेतीची आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला पुढील जे काही 6 शेतीचे प्रकार आहे त्यांची साखळी त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. अस्तंभ, आस्तंभ आणि ई स्तंभामध्ये समोरासमोर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे साखळी पूर्ण करायची आहे. पुढचं चित्र बघूया आपण. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते? चित्राचं जरा निरीक्षण करायचे, बघायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला शेतीचा कोणता प्रकार आहे तो प्रकार त्या ठिकाणी ओळखायचा आहे. आणि त्या प्रकाराला जो काही आकडा आहे किंवा जे काही नाव दिलेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. कोणतं असेल बरं हे? तर त्या ठिकाणी
आपल्याला असं दिसते की काहीतरी भाजीपाला केलेला असेल असं त्या ठिकाणी दिसते की दोन व्यक्ती आहेत, त्यांच्याजवळ कॅरेट आहेत. त्या कॅरेटमध्ये काहीतरी ते तोडून त्या ठिकाणी ते कॅरेटमध्ये काहीतरी ते गोळा करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि वरून एक छत त्या ठिकाणी दिसतं आहे. अशी जी शेती आहे ती कशासाठी असते, तर त्या ठिकाणी काहीतरी भाजीपाल्यासाठी त्या ठिकाणी असते. त्याच शेतीला आपण काय म्हणतो, मंडई शेती असं म्हणतो. आणि म्हणून की या या ठिकाणी या कॉलममध्ये काय की ग हा जो आकडा आहे तो आपण या शेती प्रकारामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. आता या मंडई शेतीची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये या स्तंभामध्ये नेमकं कुठं दिलेली आहे, तर या ठिकाणी दिलेली आहे. या आकड्याला अनुसरून त्या ठिकाणी या मंडई शेतीची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि म्हणून आपण काय करायचं आहे की या वैशिष्ट्य क्रमांकामध्ये त्या ठिकाणी हा आकडा त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचप्रमाणे की या मंडई शेतीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, आता त्याविषयी त्या ठिकाणी आपण जाणून घ्यायचं आहे आणि ते त्या चित्राच्या समोरच त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता या मंडई शेतीची जर वैशिष्ट्य बघितली तर या मंडई शेतीचं व्याख्येच्या स्वरूपात जर आपण त्या ठिकाणी बघितलं की मंडई शेती नेमकं कशाला म्हणतात, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की शहरी लोकसंख्येची जी काही भाजी असेल, फुले असेल, फळे असेल यांची जी काही मागणी असते, ही मागणी भागवण्यासाठी या शहरी प्रदेशाजवळ जी शेती केली जाते त्यास मंडई शेती असे म्हणतात. असं आपण डेफिनेशन स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. परत एकदा सांगतो, मंडई शेती म्हणजे काय. लक्षात ठेवायचे की शहरी लोकसंख्येची भाजी, फुले, फळे यांची मागणी भागवण्यासाठी शहरी प्रदेशाजवळ जी शेती केली जाते त्यास मंडई शेती असे म्हणतात. अशा प्रकारे ही डेफिनेशन, व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता याचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण, मंडई शेतीची वैशिष्ट्य, एक शेतीचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपण बघूया की या शेतीमध्ये जो शेतीचा जो आकार आहे तो शेतीचा आकार त्या ठिकाणी लहान असतो. आणि या ही जी शेती आहे ही शेती आधुनिक प्रकाराची शेती म्हणून हिच्याकडं पाहिलं जातं. आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण वाढताना आपल्याला दिसते, नागरीकरण त्या ठिकाणी वाढताना दिसते. आणि या शहरी लोकांची जी काही दैनंदिन गरज, फळे असतील, भाजी असेल, फुले असेल, याची मागणी त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी ही शेती उदयास आलेली आहे. आणि म्हणूनच या शेती प्रकारालाच आधुनिक शेती प्रकार असं म्हटलेलं आहे. शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत ही शेती केली जाते असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की शेतीचा आकार हा कसा आहे, लहान आहे किंवा मर्यादित आहे. मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी काढलं जातं. मर्यादित शेतजमीन, कमीत कमी शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी काढलं जात असतं.
त्याचप्रमाणे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की भांडवलाचा अधिक वापर त्या ठिकाणी केलेला असतो. शेतजमीन लहान असते, त्या लहान शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी त्या ठिकाणी खतं असतील, चांगल्या बियाणं असतील किंवा चांगली रोपं असतील, त्यांची मोठ्या प्रमाणात काय केलेलं असतं की एक संकरित करून त्या ठिकाणी त्यांची लागवड केलेली असते, कारण जास्तीत जास्त उत्पादन त्या शेतीतून त्या ठिकाणी काढलं जात असतं. आणि म्हणून या सर्वांसाठी भांडवल हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मानवी श्रमाबरोबरच त्या ठिकाणी शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर देखील त्या ठिकाणी करावा लागतो. मानवी श्रम तर आहेच, कारण त्या ठिकाणी कमी जमिनीमध्ये त्या ठिकाणी मोठी मशिनरी तर वापरता येत नाही. त्या ठिकाणी मनुष्याच्या द्वारेच हे या मंडई शेतीतील सर्व कामे केली जात असतात. त्या मानवी श्रमाबरोबरच त्या ठिकाणी काय शास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्या छोट्या जागेमध्ये जरी ठिबक सिंचनसारखं असेल, म्हणजे पाण्याची बचत होण्यासारखं त्या ठिकाणी ती व्यवस्था करावी लागते. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मानवी श्रमाबरोबरच शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर या मंडई शेतीमध्ये केला जातो. अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य म्हणता येईल की त्या ठिकाणी काय की सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनांचा मुक्त वापर त्या ठिकाणी करता येतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणता येईल की शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकाराची शेती केली जाते. भाजीपाला असेल, फळे असेल, दूध असेल, अंडी असेल, मांस असेल, मासे असेल, अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी ट्रकच्याद्वारे त्या ठिकाणी एक रातोरात त्या ठिकाणी नेले जात असतात. कारण हे सगळे जे घटक आहेत हे सगळे नाशवंत त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून की ही जी शेती आहे ही शेती शहराच्या जवळपास आणि रातोरात त्या ठिकाणी पहाटे त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये पोहोचणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच या शेतीलाच त्या ठिकाणी ट्रक फार्मिंग शेती असं देखील त्याला म्हटलं जातं. पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण बघू शकतो की खेड शेवापूर असेल किंवा सासवड येथून पुणे शहराला त्या ठिकाणी फळे, फुले, भाजीपाला यांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुरवठा होताना आपल्याला दिसून येतो. दाट शहरी लोकसंख्या किंवा मोठी शहरी जिथं आहेत त्या शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर ही मंडई शेतीचा विकास त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणादाखल पुणे शहराच्या आजूबाजूला म्हणजे खेड शेवापूर, पुण्याला जातानाच आपल्याला हे थोडंसं एक ग्रामीण भाग आणि थोडा शहरी भाग देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की त्या भागातून किंवा सासवड येथून पुणे शहराला या सगळ्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतात या मागण्या पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच काय फळे, फुले, भाजीपाला यांची मागणी त्या ठिकाणी पुणे शहराला पूर्ण होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसते. अशा प्रकारे या मंडई शेतीची वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतील किंवा पाहता येतील. पुढचा प्रकार बघूया आपण. या ठिकाणी हे चित्र बघूया. या चित्रात काय दिलेलं आहे, एक मशिनरी आहे. त्या मशिनरीच्या द्वारे त्या ठिकाणी शेती केलेली आहे, शेती करत आहे असं त्या ठिकाणी दिसत आहे.
शेतीचा आकार त्या ठिकाणी मोठा असल्यामुळं या यंत्राच्या साहाय्याने ती शेती केली जात आहे. आता शेतीचा प्रकार कोणता असेल बरं? आपल्या त्या 7 प्रकारापैकी कोणता प्रकार असणार? तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की विस्तृत व्यापारी धान्य शेती. विस्तृत व्यापारी धान्य शेती. आणि म्हणून शेतीच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काय करू शकतो, हा जो आकडा आहे तो शेतीच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी आपण लिहूया. आणि ही जी विस्तृत व्यापारी धान्य शेती जी आहे ही आ या कॉलममध्ये कुठं दिलेली आहे, तर ती आ या ठिकाणीच त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून की वैशिष्ट्यांमध्ये देखील त्या ठिकाणी आपण आ असं त्या ठिकाणी लिहूया. आता या विस्तृत व्यापारी धान्य शेती नेमकी कशाला म्हणतात, तर त्याच्या डेफिनेशन स्वरूपामध्ये जर या शेतीविषयी आपण जाणून घेतलं तर आपल्याला असं म्हणता येईल की ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शेतजमीन उपलब्ध असते, मी काय म्हणतो लक्षात घ्या, की ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शेतजमीन उपलब्ध असते अशा प्रदेशात कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने परंतु आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते किंवा ज्या शेतीतून घेतले जाते अशा प्रकारच्या शेती पद्धतीला काय म्हणतात, विस्तृत व्यापारी धान्य शेती असे म्हणतात. अशा प्रकारची डेफिनेशन किंवा व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवता येईल. आता याच्या आधारावरती त्या ठिकाणी काही जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. ही जी विस्तृत शेती किंवा विस्तृत व्यापारी धान्य शेती ही जी आहे, या शेतीचा आकार आपण डेफिनेशनमध्येच त्या ठिकाणी समजून घेतलं की शेतीचा आकार कसा आहे, मोठा आहे. चित्रामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की शेतीचा आकार मोठा आहे, म्हणजेच शेतीचा आकार हा त्या ठिकाणी मोठा आहे असं पहिलं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपण म्हणूया, आपल्याला जे काही दिसतं त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल की या शेती प्रकारामध्ये भांडवलाचा किंवा आधुनिक कृषी यंत्राचा वापर त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी दिसून येताना दिसतोय. भांडवल, आता मनुष्यबळ कमी असल्यामुळं जे काही आधुनिक असं कृषी यंत्र आहे त्या यंत्राचा जास्तीत जास्त या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे. आणि म्हणून भांडवलाचा खर्च आणि यंत्राचा जास्तीत जास्त वापर या शेती पद्धतीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एक पीक पद्धत. आता एक पीक पद्धत या विस्तृत व्यापारी धान्य शेतीमध्ये एक पीक पद्धत आता कोणतं आहे, तर एक पीक पद्धत म्हणजे एक पीक गहू हे आहे. विस्तृत व्यापारी धान्य शेतीमधलं एक पीक पद्धत म्हणजे एक पीक म्हणजे गहू हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा, गहू. तिसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व जी कामे जी आहेत ती यंत्राच्या साहाय्याने. जे काही नांगरणीपासून, पेरणीपासून, कापणीपासून, मळणी असेल किंवा औषध फवारणी असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी या विस्तृत शेतीमध्ये केले जातात. कारण शेतीचा आकार कसा आहे, मोठा आहे आणि त्या ठिकाणी मनुष्यबळ हे कमी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पेरणीपासून तर कापणीपर्यंतची सर्व कामे ही यंत्राच्या साहाय्याने केली जातात. पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणता येईल की शेती
व व्यापारी पशुपालन एकत्रित त्या ठिकाणी आढळते. परंतु ही जी शेती आहे आणि जे काही पशुपालन आहे हे केवळ आणि केवळ त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वावर केलं जातं. एक लक्षात ठेवायचं आहे की शेतीबरोबर जरी पशुपालन केलं जात असलं तरी हे पशुपालन देखील त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वावरच हे पशुपालन व्यवसाय देखील केला जातो. हे वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो की हेक्टरी उत्पादन कमी, दरडोई उत्पादन जास्त. आता हेक्टरी उत्पादन कमी, हेक्टराच्या मानाने किंवा हेक्टराची जर हे केलं तुलना केली तर त्या ठिकाणी क्षेत्रफळ मोठं असल्यामुळं यंत्राच्या साहाय्याने सर्व कामं केले जात असल्यामुळं कापणी असेल, मळणी असेल, फवारणी असेल, काय असेल, आणि त्या तुलनेत त्या जर बघितलं तर त्या ठिकाणी उत्पन्न हे कमी असतं. कारण मशनरी आहे. मशनरी ही माणसासारखं सगळं बारीक सारीक सगळं कामं त्या ठिकाणी करणार नाही. मशनरीच्या आवाक्यात जेवढं असेल तेवढंच ते मशनरी त्या ठिकाणी काम करतं. परंतु मनुष्य जर काम करत असेल तर मनुष्य सर्व काही त्या ठिकाणी कापणीपर्यंत असेल किंवा मळणीचं कामं असतील किंवा फवारणीचं कामं करत असेल तर त्या ठिकाणी एका रोपाला एका पिकावरती त्याचं लक्ष असतं आणि ते गोळा करणं असेल, कापणं असेल, या सगळ्या गोष्टी मनुष्य करू शकतो. परंतु मशनरी त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि मोठा विस्तृत आकार असल्यामुळं, मोठा हेक्टरी प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी हेक्टरी उत्पादन कमी असतं परंतु दरडोई उत्पन्न जास्त असतं. म्हणजेच काय की जी काही जमीन आहे, जेवढा काही जो शेतीचा आकार आहे, क्षेत्रफळ आहे, त्याचा उपभोग घेणारे त्या ठिकाणी व्यक्ती कमी असतात, पर व्यक्ती त्या ठिकाणी जास्त असतात. आणि म्हणूनच की त्या एवढ्या मोठ्या शेतजमिनीतून निघणारं जे उत्पादन आहे हेक्टरी कमी असलं तरी देखील उपभोग घेणारे कमी असल्यामुळं त्यांचं दरडोई उत्पन्न हे त्या ठिकाणी जास्त असतं, असं त्या ठिकाणी आपल्याला हे वैशिष्ट्य म्हणता येईल. पुढं समशीतोष्ण कटिबंधीय गवताळी जो प्रदेश आहे, गवताळी जे जगामध्ये प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये ही विस्तृत व्यापारी धान्य शेती त्या ठिकाणी केली जाते. आता याच्यामध्ये आपण खाली आपल्याला दिलेलं आहे स्टेप्स आहे. आता स्टेप्स कुठं आहे? स्टेप्स गवताळी प्रदेश कुठं आहे? तर तो आहे रशियामध्ये. प्रेरी गवताळी प्रदेश कुठं आहे? तर तो आहे संयुक्त संस्थानामध्ये म्हणजेच उत्तर अमेरिकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर डाऊन्स कुठं आहे? तर हा डाऊन्स हा ऑस्ट्रेलियामध्ये हा डाऊन्स गवताळी प्रदेश आहे. पंपाज कुठं आहे? तर पंपाज हा दक्षिण अमेरिकेमध्ये पंपाज गवताळी प्रदेश आहे. त्यानंतर वेल्ड कुठं आहे? तर वेल्ड हा आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी आहे. या सर्व गवताळी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तृत व्यापारी धान्य शेती ही केली जाते, असं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता या विस्तृत व्यापारी धान्य शेतीमध्ये एक पीक पद्धत गहू बरोबरच त्या ठिकाणी मक्याची शेती देखील त्या ठिकाणी केली जाते. हा मका देखील त्या ठिकाणी विस्तृत प्रमाणात असतो आणि तो देखील व्यापारी तत्त्वावरतीच त्या ठिकाणी त्याचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि अशा प्रकारे या विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला साखळी पूर्ण करायची आहे. जर तुम्हाला असं चित्र आलं तर ते चित्राच्या समोर ते चित्र ओळखून त्याची वैशिष्ट्ये लिहायची आणि तो कोणत्या प्रकारची शेती आहे तो प्रकार देखील त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुढं बघूया. ओके, हे चित्र कशाचं आहे? चित्र बघूया. त्या ठिकाणी डोंगर उताराचा भाग दिसतोय, जणू काय त्या ठिकाणी पायऱ्याची शेती त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. त्या पायऱ्याच्या
उतारावरती काहीतरी रोप त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ही कोणती शेती असेल? तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हा एक बगीचा किंवा मळ्यासारखं त्या ठिकाणी दिसते. मळ्याची शेती. एखादा मळा असतो, त्या मळ्यामध्ये वेगवेगळं पिकं ही लावली जात असतात, नाही का? आता मळ्याची शेतीचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि म्हणून की या शेती प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी काय करू शकतो की हा जो ड आहे, हा ड त्या शेती प्रकारामध्ये त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि या कॉलममध्ये त्या मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये कोणत्या ठिकाणी आहेत ते शोधायची आणि ती शोधल्यानंतर त्या ठिकाणी जो आकडा जो आहे हा काय करायचं आहे, शेतीच्या वैशिष्ट्यांमध्ये त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि या चित्राच्या समोरच ते सगळं वैशिष्ट्य आणि शेतीचा प्रकार देखील त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. बरं, आता मळ्याची शेती नेमकं कशाला म्हणायचं? तर डेफिनेशन स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की शास्त्रीय पद्धतीने व व्यापारी तत्वावर एकाच प्रकारचे पीक वर्षानुवर्ष विस्तृत जमिनीवर ज्या शेतीत घेतले जाते त्या शेती प्रकाराला मळ्याची शेती असे म्हणतात. बघा, परत मी सांगतो काय की शास्त्रीय पद्धतीने व व्यापारी तत्वावर एकाच प्रकारचे पीक वर्षानुवर्ष विस्तृत जमिनीवर ज्या शेतीत घेतले जाते त्या शेती प्रकाराला मळ्याची शेती असे म्हणतात. ही व्याख्या, ही डेफिनेशन मळ्याची शेतीविषयी लक्षात ठेवायची आहे. या मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्य काय म्हणता येतील? थोडक्यात त्या ठिकाणी आपण बघूया की डेफिनेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे शेतीचा आकार कसा असतो? मोठा असतो. या ठिकाणी चित्रामध्ये देखील आपल्याला दिसतो की डोंगर उताराचा जो भाग आहे त्या डोंगर उतारावरती दूरपर्यंत त्या ठिकाणी सगळे मळ्याची शेती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय की शेतीचा आकार हा मोठा असतो. भांडवलाधिष्ठित शेती असते. दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की एवढ्या मोठ्या या डोंगर उतारावरती ही मळ्याची शेती जर विकसित करायची असेल तर त्या ठिकाणी भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवावं लागेल. त्या ठिकाणी मजूर पुरवठा त्याच्यामध्ये आला. त्या ठिकाणी जे काही रोपं असतील ते रोपांची लागवडसाठी, ते रोपं खरेदी करण्यासाठी किंवा त्या उतारावरती त्या ठिकाणी पायऱ्या तयार करण्यासाठी किंवा फवारणी असेल त्या फवारणीसाठी, अशा वेगवेगळ्या साधनांसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी भांडवलाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. आणि म्हणून भांडवलाधिष्ठित शेती असे या मळ्याच्या शेतीला म्हणतात. ओके, पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की एक पीक पद्धत. बघा, एक पीक पद्धत शेती त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. आता या ठिकाणी या मळ्याच्या शेतीतील एक पीक पद्धत नेमकी कोणती एक पीक पद्धत असेल? तर त्या प्रदेशात त्या हवामानामध्ये जे काही पीक चांगल्या प्रकारे होत असेल किंवा वाढ होत असेल किंवा उत्पन्न देत असेल असेच पीक त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ चहा असू शकतो, कॉफी असू शकतं, रबर असू शकतो, कोको असू शकतो. अशा प्रकारचं त्या प्रदेशामध्ये त्या हवामानाला अनुसरून जे सांगितल्याप्रमाणे जे काही पीक चांगल्या पद्धतीने घेता येत असेल ते पीक त्या ठिकाणी घेतलं जात असतं. तेच एक पीक पद्धत या शेती प्रकारातलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की स्थानिक मजुरांमार्फत शेती त्या ठिकाणी केली जाते. स्थानिक मजूर जे असतात त्या स्थानिक मजुरामार्फतच ही शेती त्या ठिकाणी केली जात असते. परंतु ही स्थानिक मजुरांची मालकीची शेती नसते, ती परकीय लोकांची शेती असते आणि ती स्थानिक मजुरांकडून त्या ठिकाणी ती
केली जाते. पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणता येईल की पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया व प्रतवारी ही त्या ठिकाणी केली जाते. योग्य पद्धतीने प्रक्रिया, ते पानं तोडण्यापासून असेल, त्यांच्यावरती प्रक्रिया करण्यापासून असेल, त्याची प्रतवारी करण्यापासून असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी या मनुष्यबळाच्या मार्फत त्या ठिकाणी केल्या जात असतात या शेती प्रकारामध्ये. या मळ्याच्या शेतीमध्ये हेक्टरी उत्पादन कमी, मात्र एकूण उत्पादन त्या ठिकाणी जास्त असतं. सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी हेक्टरी उत्पादन, शेती क्षेत्र हे मोठं आहे आणि एकूण उत्पादन त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे दरडोई उत्पादन हे जास्त आहे असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढं की एकदा लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी 10 ते 15 वर्ष उत्पादन त्या रोपांपासून, त्या झाडांपासून त्या ठिकाणी काढलं जात असतं. आणि म्हणून की वर्षाला त्या ठिकाणी ते रोप न बदलता ते एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष त्या ठिकाणी त्याच्यापासून उत्पन्न हे काढलं जातं. हे वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या मळ्याच्या शेतीमध्ये आधीच तुम्हाला मी सांगितलं की या मळ्याच्या शेतीमध्ये काय की चहा असेल, कॉफी असेल, रबर असेल, कोको असेल, भारतातील केरळ राज्यातील मसाल्याचे मळे देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतात किंवा निर्माण होतात, विकास झालेला त्या ठिकाणी दिसतो. किंवा आपल्या कोकणचा जर भाग विचारात घेतला तर या कोकण विभागातील काजू बागा ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकसित झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि कारण त्या ठिकाणी तशा प्रकारे त्या पिकाला हवामान त्या ठिकाणी अनुकूल आहे आणि म्हणून की त्या ठिकाणी ही पिकं ही घेतली जात असतात. हे वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जे काही मलेशिया असेल, भारत असेल, श्रीलंका, कॅरेबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मळ्याच्या शेतीचा विकास त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने याची वैशिष्ट्ये आणि शेतीच्या प्रकाराविषयी आपल्याला माहिती घेता येईल. पुढं आपण बघूया. आता या ठिकाणी कोणतं चित्र त्या ठिकाणी दिसते तर त्या ठिकाणी असं दिसतंय की लोक त्या ठिकाणी जास्त दिसत आहेत, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी काहीतरी रोप काढतायत, कोणीतरी काय लागण करतायत, अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसते. म्हणजेच ही मनुष्यबळ जास्त दिसत आहेत आणि क्षेत्रफळ किंवा जमिनीचा आकार कमी दिसतोय. आणि यालाच त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आपल्या शेतीच्या प्रकारातून ही जी शेती आहे ही सखोल उदरनिर्वाहक शेती आहे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता या ठिकाणी सखोल उदरनिर्वाहक शेती ही ई या स्तंभामध्ये कुठं दिलेली आहे तर या ठिकाणी दिलेली की घ या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून शेतीच्या प्रकारामध्ये घ लिहायचा आणि आ या स्तंभामध्ये जी वैशिष्ट्य दिलेली त्या वैशिष्ट्यांमध्ये अ या ठिकाणी या सखोल उदरनिर्वाहक शेतीची वैशिष्ट्य दिलेली आहे आणि म्हणून वैशिष्ट्यांमध्ये या ठिकाणी अ असं लिहायचं. आता सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया, समजून घेऊया की सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय. आता सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे की ज्या प्रदेशात लोकसंख्या दाट असते व जेथे लहान आकाराच्या जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते अशा प्रकारच्या शेती पद्धतीलाच आपण काय म्हणतो, सखोल उदरनिर्वाहक शेती असं म्हणतो. परत एकदा सांगतो, ज्या प्रदेशात लोकसंख्या दाट असते व जेथे लहान आकाराच्या जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते अशा प्रकारच्या शेती पद्धतीला सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ज्या शेतीत काय मर्यादित शेत जमिनीतून भरपूर मनुष्यबळाच्या साह्याने काय केलं जातं की त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. त्या ठिकाणी मर्यादित भांडवलाचा उपयोग करून
जास्तीत जास्त काय उत्पादन त्या ठिकाणी काढण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. अशा प्रकारच्या या शेतजमिनीला आपण काय म्हणतो, सखोल उदरनिर्वाह शेती असं म्हणतो. ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. आता या सखोल उदरनिर्वाह शेतीचं जर वैशिष्ट्य जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की शेतीचा आकार कसा आहे, लहान आहे आणि कमीत कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी काढलं जात असतं. ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जातो, कमीत कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन कोणत्या शेतीच्या प्रकारातून घेतलं जातं, तर सखोल उदरनिर्वाहक शेती, हे विसरू नका. पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणता येईल की अन्नधान्याच्या उत्पादनास त्या ठिकाणी प्राधान्य असतो. हा सखोल उदरनिर्वाहक शेती जी आहे, ही शेती करण्यापाठीमागील उद्देश काय आहे की आपल्या कुटुंबाची अन्नाची गरज पूर्ण करणे, एवढाच उद्देश त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेला असतो. या शेतीमध्ये मानवी श्रम व प्राण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की पारंपरिक पद्धतीने ही सखोल शेती त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. मनुष्यबळ असेल किंवा प्राण्यांचा वापर त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. तर ही शेती कुठं केली जाते, तर ही शेती चीन आहे, भारत आहे, जपान आहे, कोरिया आहे, श्रीलंका आहे, पूर्व आशियाई खंडातील काही जे देश आहेत, या देशांमध्ये आपण व्याख्येमध्ये म्हणून सांगितलं की कशी आहे लोकसंख्या त्या ठिकाणी, दाट लोकसंख्या आहे की ज्या प्रदेशात दाट लोकसंख्या असते त्या प्रदेशामध्ये ही सखोल उदरनिर्वाहक शेती ही केली जाते. म्हणजेच काय की हे जे भारत आहे, चीन आहे, जपान, दक्षिण कोरिया, श्रीलंका किंवा आशियाई जे काही देश आहेत, दक्षिणेचे काही देश आहेत, त्या देशांमध्ये दाट लोकसंख्या असते आणि त्या ठिकाणी ही शेती केली जाते. त्यानंतर या सखोल उदरनिर्वाहक शेतीचं एक पीक पद्धत म्हणून तांदूळ हे प्रमुख पीक त्या ठिकाणी आहे, हे कदापि विसरू नका. सखोल उदरनिर्वाहक शेतीमधील एक पीक पद्धत म्हणजेच तांदूळ हे पीक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतले जातं. अशा प्रकारे या सखोल उदरनिर्वाहक शेती आणि त्याची व्याख्या, वैशिष्ट्य आणि त्या ठिकाणी शेतीचा प्रकार, वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येते. पुढं बघूया. शेवटचा प्रकार आहे. आता या ठिकाणी या चित्रामध्ये निरीक्षण करा की झाडं झुडपं त्या ठिकाणी जाळली जात आहेत. झाडी झुडपं त्या ठिकाणी जाळले जात आहेत आणि त्या ठिकाणी ती सगळी जागा साफ करून त्या ठिकाणी ही शेती केली जात आहे. याच शेती प्रकाराला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, स्थलांतरित शेती असे म्हणतात. आता ई स्तंभामध्ये स्थलांतरित शेती कुठं दिलेली आहे, तर त्या ठिकाणी क या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून क या ठिकाणी लिहायचा. आणि वैशिष्ट्यांमध्ये कुठं वैशिष्ट्य दिलेले आहे स्थलांतरित शेतीचे, तर ई या ठिकाणी दिले आहे आणि म्हणून या ठिकाणी ई असं लिहायचं आहे. या स्थलांतरित शेतीची जर त्या ठिकाणी वैशिष्ट्य बघितली, या शेतीची वैशिष्ट्य बघण्या अगोदर जर त्या ठिकाणी आपण व्याख्या जर बघितली, तर व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जंगलयुक्त जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशात राहणारे हे जे आदिवासी जमातीचे जे काही लोक आहेत, हे शेतीसाठी जंगलातील काय झाडे तोडतात किंवा झुडपे जी काही वनस्पती असतात ती वनस्पती सगळी त्या ठिकाणी काय करतात, ती जाळतात, त्याची जमिनीची त्या ठिकाणी ती मशागत करतात. परंतु काय की अशा ठिकाणी दमट हवामान आणि अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी होते जमिनीचा कस त्या ठिकाणी लवकर कमी होत असल्यामुळे त्यामुळे ते लोक एकदा मशागत केलेली जी जमीन असते ती सोडून परत दुसऱ्या नवीन शेत जमिनीच्या शोधासाठी ते काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर ते ठिकाणी करत असतात. अशी जी शेती केली जाते त्या शेतीलाच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, स्थलांतरित शेती असं म्हणतो. आता त्याची वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी बघूया की शेतीचा आकार हा खूप लहान असतो. वनातील भूभागांची शेतीसाठी निवड त्या ठिकाणी केली जाते. हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणता येईल की वने जाळून जमिनीच्या शेतीसाठी वापर त्या ठिकाणी केलेला असतो. उत्पादन त्या ठिकाणी फारच कमी असते.
उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षासाठीच त्या ठिकाणी घेतले जाते. त्यानंतर ती जी जमीन असते ती त्या ठिकाणी पडीक किंवा दुसरी ठिकाणी त्या ठिकाणी केली जात असते किंवा वनोत्पन्नाचा ऱ्हास किंवा मृदेचा धूप मोठ्या प्रमाणात या स्थलांतरित शेतीत होत असतो आणि म्हणूनच या शेती प्रकाराला हानिकारक शेती असे म्हणतात. पुढचं वैशिष्ट्य म्हणता येईल की विषुववृत्तीय प्रदेशातील वनांखालील जमीन आशिया असेल, आग्नेय आशिया असेल, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थलांतरित शेती ही केली जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण 7 शेती प्रकार त्यांची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतील. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या वेळेस जो राहिलेला भाग आहे तो त्या ठिकाणी आपण बघूया.